नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील नायगावमध्ये मातोश्री गोसेवा केंद्रामध्ये 180 देशी जनावरांचं संवर्धन संरक्षण केलं जातं. ही जनावरं कत्लीला जात असताना या जनावरांचा प्राण वाचून यांचं या ठिकाणी संवर्धन संरक्षण केलं जातं. दैनंदिन 180 जनावरांसाठी लागणारा हा चारा या गोशाळेला कधी कधी हा चारा पुरवणं जिकरीचं होतं. त्यामुळं देशी गोवंश जगलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला देशी गोवंश दाखवता आलं पाहिजे, यासाठी मातोश्री गोसेवा केंद्राच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गोसंवर्धन संरक्षण केलं जातं. तर या ठिकाणी प्रमुख आहेत देवराई संस्थेचे प्रमुख आहेत सुकनशेठ बापना, यांच्या वतीनं ही गोशाळा या ठिकाणी सुरू केली जाते. काय सांगाल, किती जनावरं आहे, कुठल्या संस्थेच्या वतीनं सुरू केली आणि किती वर्ष झाली? आता या ठिकाणी 180 जनावरं आहेत. कत्तलखान्याकडे जाणारी जनावरं ठेवण्याचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, आम्ही देवराई संस्थेचे मार्फत चाकणच्या बाजारावर आणि अन्य ठिकाणी रेड करून जनावरं पकडायचो. पकडल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आणायचो आम्ही. पोलीस स्टेशनने एक दोनदा सांभाळली ती. नंतर मात्र ते म्हणाला की आम्हाला इथं काही शक्य नाही आहे, तुम्ही काहीतरी व्यवस्था करा. आणि त्या वेळेला गोशाळा काढणं हा काय उद्देश नव्हतं, परंतु ती अडचण निर्माण झाली आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी ही गोशाळा सुरू झाली आहे. त्याला 14 वर्ष झाली ना? नाही, 19 वर आपल्याला झालं काम. 19 वर्षापूर्वी ही गोशाळा स्थापन झाली आणि त्या ठिकाणी त्याचं संवर्धन केलं जातं. मावळ तालुक्यामध्ये आम्ही जाहीर केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना आपली जनावरं सांभाळता येणार नाही, चाऱ्याचा प्रॉब्लेम असेल, आजारी असेल, तर त्यांना कृपा करून कत्तलखान्याकडे देऊ नका. ते आमच्याकडे तुम्ही आणून प्रेमानं सोडा, आम्ही त्यांचं मरेस्तोवर सांभाळ करू. आणि त्याला चांगला प्रतिसाद मावळातल्या शेतकऱ्यांनी पण दिलेला आहे. मावळ तालुक्यामध्ये आधी टेम्पो भरून जनावरं कत्तलखान्याकडे जात होती, परंतु हे केंद्र सुरू झाल्यापासून ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आणि त्यावेळेला नुसतं एकट्याने ही गोशाळा केली नाही आहे, तर त्या माध्यमातून 4 ते 5 गोशाळा पांजरापोल या मावळामध्ये उभा राहिल्या. आणि त्यामुळे कमी कमीत 1000-1500 जनावरं जास्त या मावळामध्ये सांभाळली जातात. आणि हे सगळं देशी गोवंश आहेत. आणि देशी गोवंश वाचवण्याचं हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे. समाजाने आणि शेतकऱ्यांनी पण चांगली साथ दिलेली आहे. या ठिकाणी सोलापूरहून एक बाळू हेमाडे गोंडमाले आणि त्यांचे मिसेस सविता ही गेली किती 14 वर्ष झाली का? 19 वर्ष. ज्यापासून गोशाळा सुरू झाली त्या वेळापासून हे जोडपं खूप अडचणीमध्ये ही गोशाळा सांभाळतात. जनावरांवर खूप जीव लावतात आणि जनावरांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेतात. तर खरं म्हणजे आम्ही तर फक्त त्यावेळेला गोशाळा केली, 2 शेड बांधली, काही व्यवस्था केली, परंतु सांभाळायचं काम ही जोडपं करतंय. म्हणून खरं या जोडप्याला आम्ही खूप धन्यवाद देतो. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आणि ह्या गाईचं पुण्याने हे आल्यापासून इकडं यांची एक मुलगा पोलीस होतोय, एक मुलगी नर्सिंग हां ती काय करते? हां, ते सगळं नर्सरी कोर्स करते. म्हणजे अख्खं कुटुंब आहे ते सगळं ह्या गाईच्या पुण्याने या ठिकाणी आता चांगलं उभं राहिलेलं आहे. बरं, जे शेतकरी आहेत ज्यांना बैलाची गरज लागते, अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही बैल शेती करण्यासाठी देताय, त्याबद्दल काय सांगाल? अनेक शेतकरी तुमच्याकडे येतात. आमच्याकडे जे शेतकरी येतात आणि जे शेतीला योग्य असं वाटलं तरच त्या बैलांना आम्ही त्यांना देतो.
आणि त्यावेळेला या गोशाळेकडनं आम्हाला कुठलीही अपेक्षा नसते. आम्ही शेतकऱ्यांना 2 गोष्टी सांगतो. एक तर तुम्ही बैल शेवटपर्यंत तुमच्या घरी सांभाळला पाहिजे आणि तुम्हाला जर सांभाळता आला नाही तर परत तुम्ही आमच्याकडे आणून सोडा, परंतु ते बैल कत्तलखान्याकडे गेले ना पाहिजे असा एक बॉन्ड आम्ही शेतकऱ्याकडनं लिहून घेतो. दुसरं असं की शेतकऱ्यांना सांगतो, शेती तुमचं जानवर आहे, तुमचं जास्त प्रेम आहे. तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा जे काही मदत तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी त्या गोशाळेला तुम्ही पावती देऊन मदत करू शकता. तुम्ही चाऱ्याच्या रूपाने सुद्धा मदत करू शकता. पण तो सगळं कुणाकडनं त्या बैल दिला म्हणून कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही आहे. आणि अशा आतापर्यंत शेकडो बैल या मावळामध्ये दिलेली आहे आणि अनेक ठिकाणी शेतीची कामं त्यांच्यामार्फत चाललेली आहे. शेतकरी पण आम्हाला धन्यवाद देतात. तर अशा प्रकारे बैल देणं हा आमचा याचा उद्देश नाही आहे. परंतु ते बैल जर आमच्याकडे ते उभे राहिले तर त्यापेक्षा शेतात गेली, त्यांनी त्या शेतीला हातभार लावला, शेतकऱ्यांना मदत झाली तर त्याच्यात आपल्याला आनंद आहे. आणि त्यासाठीच फार गरजू असेल, स्वतःजाने सांभाळायची तयारी असेल, चांगल्या लोकांकडनं आम्ही त्यांना जामीन पण घेतो, सरपंचाचं पत्र पण वेळ येईल ते घेतो, पाटलाचं पत्र घेतो. काही करून इथे आलेलं जानवर कत्तलखान्यात नाही गेलं पाहिजे हा मुख्य उद्देश आहे. तर या ठिकाणी या गो संवर्धन संरक्षणाची जी जबाबदारी आहे, तुम्ही या गायींना कधी काय कुठला आहार देताय, कशा पद्धतीनं सांभाळताय, काय नाव तुमचं? माझं नाव बाळू हनुमाने. मी 19 वर्ष झालं गोशाळेमध्ये काम करतो. जोडी आम्ही नवरा बायको. बरं, त्यांना चारा कधी देता, आंबवण कधी देता, त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं तपासणी कशी करता, किती जनावर आहेत? ते 6 महिन्याला आपले डॉक्टर येतात, तपासून जातात. आजारी असलं तर डॉक्टर लगेच येतात कामशेटच्या. चाऱ्याच्या संदर्भात काही एकदमच 180 जनावर गोशाळेमध्ये आलेले आहेत, त्यामुळे चारा टंचाई झालेली आहे. चाऱ्याबद्दल काय सामाजिक संस्थाला आव्हान कराल? चारा दिलं पाहिजे, लोकांनी मदत केलं पाहिजे आपल्याला. चारा टंचाई लय कमी आहे. आत्ताच एक गाडी मागवलंय, हप्त्याला एक गाडी जाते चारा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणची ही मातोश्री गो सेवा केंद्र आहे. या गो सेवा केंद्रामध्ये 180 गायी, वासरं, बैल हे सर्व जनावरं आहेत आणि देशी गोवंश असल्यामुळे त्यांचं संवर्धन संरक्षण करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी आहे. पण या मातोश्री गो सेवा केंद्राच्या वतीनं त्यांना बऱ्याच वेळा चारा टंचाई निर्माण होती. चारा टंचाई निर्माण झाल्यानंतर सामाजिक संस्थांना आव्हान करण्यात येत असतं. तर नायगाव हद्दीतील ही जी गो सेवा केंद्र आहे, तर अवश्य ह्या गो सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता. तर या ठिकाणी जी जनावरं आहेत, बरीचशी जनावरं ही कत्लीलाच जाणारी जनावरं आहे. कत्लीपासून वाचवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे आणि हेच येणाऱ्या भावी पिढीला हे देशी गोवंश दिसणार आहे. याचं संवर्धन संरक्षण करणं ही आपली जबाबदारी झालेली आहे. त्यामुळं मातोश्री गो सेवा केंद्रासाठी चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पावसाळा सुरू झालेला आहे आणि इतर चारा उपलब्ध होण्यासाठी 2 ते 2.5 महिने लागणार आहेत. त्या अगोदर ही जनावरं जगवण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून जमेल तो चारा आसन, आंबवण आसन या गोशाळेला देण्यात यावे अशी गोशाळेच्या वतीनं दानशूर व्यक्तींना नम्र विनंती करण्यात येत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला चारा द्यायचा असेल तर एक नंबर आहे. शेठ, मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9800009563. आणखी एकदा. विक्रम शेठचा का नंबर आहे? 9822 9822777170. विक्रम बाफना. तर या नंबरवर आपण संपर्क करून या गोशाळेला चारा, आंबवण उपलब्ध करू शकता. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.